आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधूंमध्ये संवाद होतोय आणि या संवादानंतर जी प्रतीक्षा होती ठाकरे बंधू एकत्र दिसण्याची ते एकत्रितपणेच आता दोन्ही ठाकरे बंधू हे व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे मनसैनिकांना आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी अत्यंत सुवर्ण क्षण म्हणावा लागेल। व्यासपीठावर देखील केवळ दोनच खुर्च्या आहेत तो आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत व्हीआयपी रूम मधील राज ठाकरे यांच्या। उद्धव ठाकरे हे स्वतः राज ठाकरे यांच्या व्हीआयपी रूम मध्ये गेले। पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठिकाणी संवाद साधतायत। हे एका व्हीआयपी रूम राज ठाकरे यांच्यासाठीची आणि दुसऱ्या स्क्रीनवर वरई डोम किती भरलेला आहे ते देखील राज ठाकरे यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधतायत। हे थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरे इकडे संवाद साधतायत एकमेकांशी। इथे पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या या व्हीआयपी रूम मध्ये गेलेले आहेत। दोघांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य टीव्ही9 कडे। या सभेच्या आधी भाषणाच्या आधी दोघेही बंधू या ठिकाणी पोहोचल्यानंतरची ही दृश्य। जसं आपलं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये नेमका कसा संवाद होईल, त्यांची बॉडी लँग्वेज नेमकी कशी असेल तर ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकतर दोघे बंधू एकत्रच घरामधून या सभेसाठी निघाले होते, एकत्रच वरई डोम या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या रूम मध्ये आता उद्धव ठाकरे हे गेले आणि त्यांनी संवाद साधलेला आहे। आदित्य त्याचबरोबर संजय राऊत हे देखील त्यांच्या सोबत इथे आहेत। व्यासपीठावर आपण पाहिलं तर फक्त दोन खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत, एक उद्धव ठाकरे दुसरी राज ठाकरे यांच्यासाठी। तर भाषणाच्या आधी दोन्ही बंधूंमध्ये होत असलेली चर्चा आपण या ठिकाणी पाहतोय। टीव्ही9 मराठीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणेच व्यासपीठावर दाखल होतील। व्हीआयपी रूम मधून हे दोन्ही ठाकरे बंधू आता निघालेले आहेत आणि ज्या सुवर्ण क्षणाची वाट मनसैनिक आणि शिवसैनिक पाहत होता तो सुवर्ण क्षण आता आलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रितपणेच व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक्सक्लुझिव्ह हे दृश्य